तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर पंढरपूर येथे वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्याचं जर अपघाती निधन झालं तर त्या वारकऱ्याच्या वारसदारास 4 लाखापर्यंतची मदत ही आता शासन देणार आहे. आणि यासाठी शासनाने विठ्ठल रखुमाई वारकरी योजना ही 2026मध्ये राबवण्याबाबतचा मान्यता जी.आर. हा देखील प्रसिद्ध केलेला आहे. तर या जी.आर.मधून आता आपण पाहणार आहोत कशा प्रकारचा अपघाती मृत्यू झाल्यास किती अनुदान हे वारकऱ्याला देण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो योजना जी.आर. आणि हा आहे या जी.आरचा विषय. श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2026मध्ये राबवण्याबाबत आणि हा जी.आर. दिनांक 10 जुलै 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर येथे प्रस्तावना आणि या प्रस्तावनेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता आषाढी वारी 2026 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त नैसर्गिक मृत्यू व्यतिरिक्त आत्महत्या, विषबाधा, खून वगळून केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमधून मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या निकटाच्या वारसदारास तसेच अपंगत्व असेल व इस्पितळाचा खर्च असेल या बाबीसाठी देण्यात येणाऱ्या संदर्भीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 27/3/2023च्या मदतीप्रमाणे आर्थिक मदत देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच विचारावर आता शासन निर्णय हा 2026मध्ये काढण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयानुसार वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्या मृत्यूस आता त्याला मदत ही देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय हा आता निर्गमित करण्यात आलेला आहे. तर हा आहे शासन निर्णय. आता या शासन निर्णयामधील माहिती आपण इथून पाहूया. तर आषाढी वारी 2026 दरम्यान वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होईच्या दिनांकापर्यंत दिनांक 7 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत अपघाताने अथवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक 27/3/2026 मधील तरतुदीनुसार मदत देय राहील. आणि ती मदत कशी आहे आता ते खालीलप्रमाणे त्याची माहिती आहे ती आता आपण येथे पाहणार आहोत. पण या शासन निर्णयामधून अशा काही प्रकारची माहिती येथे स्पष्ट होते की वारीमधील जाणाऱ्या वारकऱ्यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्या वारकऱ्यास आता मदत देण्यात येणार आहे आणि ती ह्या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर आता आपण पाहूया कशा प्रकारची दुर्घटना झाल्यास किती मदत ही वारकऱ्याच्या वारसदारास देण्यात येणार आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास 4 लाख रुपयाची मदत ही या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. त्यानंतर वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60% अपंगत्व असल्यास 74,000 रुपये ही इतकी मदत ही देण्यात येणार आहे. त्यानंतर 60%हून अधिक अपंगत्व असल्यास 2,50,000 म्हणजेच 2.5 लक्ष रुपये हे या वारकऱ्याच्या वारसदारास देण्यात येणार आहे. त्यानंतर 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 16,000 रुपयाची मदत ही या वारकऱ्यास देण्यात येणार आहे. त्यानंतर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता दाखल झाल्यास 5,400 रुपयेपर्यंतची मदत ही या योजनेअंतर्गत वारकऱ्यास देण्यात येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत अशा काही प्रकारची मदत ही देण्यात येणार आहे. त्याचे ब्रॅकेट हे अशा काही प्रकारचे असणार आहेत. तर या योजनेअंतर्गत आता अपघाती निधन झालेल्या जे काही वारकरी आहेत त्यांच्या वारसदारांना 4 लाख रुपयापर्यंतची मदत ही आता या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. तर या योजनेअंतर्गतची पुढील देखील माहिती ही आपण येथे पाहूया. तर प्रस्तुत योजना ही आषाढी वारी 2026 करिताच श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिताच लागू राहील.
तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2026 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील। तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेण्यासाठी निकष व यासोबत द्यायचे कागदपत्र काय आहेत त्याची येथे माहिती आहे। तर सर्व तहसीलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी 2026 करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्यांच्या वारसदार यांना निर्गमित करावे आणि त्यानंतरच तुम्हाला ही मदत देण्यात येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसदाराने जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्य शासनाकडून याकरिता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत करण्यात येत आहे। सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज असल्यास तहसीलदाराने याचे प्रमाणपत्र, मृत्यू, वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करून अपघातीग्रस्त वारकऱ्यांच्या वारी कालावधीत झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरण निहाय परिच्छेद येथे दिलेल्या माहितीनुसार मंजूर करून वितरित करावे। तर याचा अनुदान कसं वितरित होणार आहे व यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणती द्यायची आहेत व अटी देखील काय आहेत याची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे। तर हा होता GR, हा विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026 याबाबतचा। तर ही होती या योजनेची संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।